जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नमस्कार। प्रथमतः मी सर्व पत्रकार व वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींचं मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्रात येणाऱ्या 20 तारखेला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या औचित्याने आज पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा व काँग्रेस पक्षाचा उमेदवार या नात्यातून आज आपण सर्वजण निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहोत। आणि या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात येत असताना गेले 6 वर्ष पलूस कडेगावचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्यातून जे पलूस कडेगाव मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने, आमच्या माता भगिनींनी, आमच्या ज्येष्ठांनी आणि तरुण साथीदारांनी मला जी साथ दिली आणि आमदार म्हणून पलूस कडेगावच्या जनतेची काम करण्याची, सेवा करण्याची संधी दिली, त्या सेवेतून मी गेले 6 वर्ष मतदारसंघामध्ये जवळजवळ 1200 कोटीचा विकास निधी या ठिकाणी आणू शकलो। यामध्ये मला महाविकास आघाडीचे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधीजी, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, या सर्व नेत्यांचं मला आवर्जून उल्लेख करावा लागेल। त्यांचं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला मला मिळालं आणि या सर्व नेत्यांनी महाराष्ट्राच्या या सर्व ह्याच्यात मला हा विकास निधी आपल्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये मला त्यांची मदत मिळाली। हे करत असताना सन 2019च्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्याच्यामध्ये आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधींच्या नेतृत्वाखाली मला आमदार म्हणून, मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली। सहकार, अन्न व नागरी पुरवठा, मराठी भाषा, मायनॉरिटी आणि सामाजिक न्याय व अशी अनेक कृषी, ही सर्व खात्यांची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी माझ्याकडे दिली आणि या खात्यांचा राज्यमंत्री म्हणून काम करत असताना गेल्या 2.5 वर्षाच्या माझ्या कालखंडामध्ये करोनाचा काळ असेल, त्याच्यात पलूस कडेगावच्या आणि सांगली जिल्ह्याच्या जनतेची सेवा करण्याचं काम आणि मदत करण्याचं काम त्यातनं करू शकलो। त्याच्या व्यतिरिक्त मी सांगितलं की अनेक मोठी विकास कामं मतदारसंघामध्ये आणली, त्याचाही उल्लेख माझ्या माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांच्या समोर आणि पलूस कडेगावच्या जनतेसमोर मांडलेलं आहे। दोन्ही तालुक्यांना समान न्याय देत जवळजवळ 600 कोटीची अशी दोन्ही तालुक्यांमध्ये विकास निधी या ठिकाणी आम्ही आणलेला आहे। आपल्या सर्वांना मला सांगायचं की पुढील 5 वर्षाकरता पलूस कडेगावच्या जनतेने मला आशीर्वाद दिला आणि आपली सेवा करण्याची संधी दिली, निश्चितपणे या पलूस कडेगावचा सार्वजनिक विकास स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या प्रेरणेने, आदरणीय मोहनराव कदम दादांच्या मार्गदर्शनाखाली व या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेनेच्या सर्व नेत्यांच्या सहकार्याने आणि या ठिकाणी विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार सन्मान्य अरुणांना लाड यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितपणे येणाऱ्या 5 वर्षात करण्याचा प्रयत्न करू। यामध्ये काही गोष्टींचा उल्लेख आम्ही केलेला आहे। या ठिकाणी डोंगराळी मंदिर कडेगाव इथे याच्या पायथ्यावर छत्रपती शिवरायांचं व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण कृती पुतळा व स्मारकाचं उभारणी करण्याचा एक आमच्यामध्ये मानस आहे। डोंगराळी व चौरंगीनाथ याचं जिथं क्षेत्र पर्यटनाच्या माध्यमातून तिथं केबल कार लिफ्ट एक किंवा स्काय लिफ्ट, त्याला 2 प्रकार असतात, असे दोन्ही ठिकाणी उभारणं करण्याचं आमचं या ठिकाणी एक आमची संकल्पना आहे। पलूस शहर हे वाढतं शहर आहे, मोठं शहर झालंय, सांगली जिल्ह्यातल्या एक अत्यंत प्रगतशील शहर झालेलं आहे आणि पलूस शहरासाठी सुद्धा भव्य अशी, पलूसच्या प्रतिष्ठेला साजेल अशी एक नगर परिषदेची नवीन इमारत या ठिकाणी उभा पुढच्या 5 वर्षात या ठिकाणी करणार आहोत। कडेगाव आता हे प्रांत
ऑफिस हे जुनं झालेलं आणि जेव्हा कदम साहेबांनी कडेगाव तालुक्याची निर्मिती केली की नव्याने ज्या प्रांत कार्यालय उभं केलं त्यावेळीची गरज जरा वेगळी होती, पण आता दिवसेंदिवस कडेगाव प्रांत ऑफिसमध्ये रहदारी लोकांची सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आणि या ठिकाणी या ठिकाणी एक नवीन इमारत बांधण्याचा आमचा मानस आहे. तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी मुंबईवाडी एमआयडीसी असेल, कडेगाव एमआयडीसी असेल आणि पलूसमधली एमआयडीसी असेल आणि खास करून जी वायनरीची सुद्धा जी एमआयडीसीची जमीन आहे त्याचं पुन्हा रूपांतर वेगळ्या ओपन कॅटेगरीच्या जमिनीमध्ये करून आम्ही हे सगळे नवीन उद्योजकांना आम्ही या प्लॉट्स देण्यास आम्ही प्रोत्साहन देणार आहोत आणि त्याच्याकरता एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग आणून त्यातनं जास्तीत जास्त पोलीस कडेगावच्या तरुणांना कसा रोजगार उपलब्ध होईल या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील. एमआयडीसी मध्ये हजारो कामगार काम करतात आणि अत्यंत थोड्या बिकट परिस्थितीमध्ये कधी कधी त्यांना काम करावं लागतं. त्यांना शरीराचे आरोग्याचे अनेक प्रश्न त्यातनं उभे राहतात आणि म्हणून या आरोग्य कामगारांसाठी आरोग्य विमा योजना हे करण्याचं आमचं एक उद्दिष्ट आहे आणि या ठिकाणी एक उच्चस्तरीय आणि अत्याधुनिक नॉलेज सेंटरची उभारणी आम्ही इथे पोलीसमध्ये करण्याचा आमचा विचार आहे. याचा उद्दिष्ट असं की आज आपण बघतोय की करोनापासून जे IT क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत बऱ्यापैकी लोकांना आता वर्क फ्रॉम होम करावं लागतं. आजही काही लोक काही दिवस फिजिकली काम करतात, काही वर्क फ्रॉम होम करायला लागतात. अशा लोकांना या ठिकाणी एक IT स्टेशन काम करायला विथ हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी एक स्पर्धा परीक्षा केंद्राचं सुद्धा उभारणी पोलीसमध्ये करण्याचा आमचा मानस आहे. कृषी संशोधनाबाबतीत कडेगाव इथे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय आहेच आणि त्या परिसरामध्ये जवळजवळ 200-250 एकर ती जमीन भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून चालवण्यात जाणाऱ्या कृषी संशोधनाचं एक अत्यंत चांगलं असं ते शैक्षणिक संकुल आहे आणि तिथंच राज्यस्तरावरची कुठली मोठी संशोधन केंद्र आणून आपले जे सांगली जिल्ह्यातले आणि कडेगाव आणि पलूसच्या शेतकऱ्यांची जी पिकं आहेत ती ऊस असेल, द्राक्ष असेल, आता या ठिकाणी आलं मोठ्या प्रमाणात लावलं गेलेलं आहे आणि इतर काही पिकं असतील, फळबागा असतील, या सगळ्या पिकांवर संशोधन केंद्र उभारणी करण्याचा एक आमचा विचार निश्चितपणे आहे. आज बहुतेक रस्ते हे अत्यंत चांगल्या पद्धतीने पोलीस कडेगावचे जोडले गेलेले आहेत आणि मी एशिया बँकेचा 263 कोटीचा एक महत्वपूर्ण रस्ता पुसेसावळी, कडेपूर, वांगीपासून ते खाली देवराष्ट्र कुंडल पासून रामानगर, बुडली आणि आमनापूर अंकलकोपर्यंत घेतलेला आहे. या एशिया बँकेच्या रस्त्याच्या व्यतिरिक्त जे गावातील मळे आणि रस्त्यांवरचे काही जमिनी असतील, रस्ते असतील, ते सुद्धा रस्ते येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीने करून घेण्याचा आमचा एक विचार आहे. क्रीडा बाबतीत या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे आज आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक आम्ही क्रिकेट स्टेडियम हे पोलीसला उभं करतोय भारतीय विद्यापीठाच्या संकुलामध्ये. पोलीस येथे क्रीडा संकुलाचं जे शासकीय क्रीडा संकुल आहे त्याचंही काम वेगाने हातात होतंय आणि ग्रामीण भागातले आवडते खेळ क्रिकेट, खो खो आणि कबड्डी आणि व्हॉलीबॉल अशा सर्व खेळांचं एक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचं ट्रेनिंग अकॅडमी या ठिकाणी आम्ही उभे करणार आहोत. याचबरोबर कडेगाव तालुक्यामध्ये भव्य असं हॉस्पिटल उभा करण्याचा आमचा मानस आहे कडेगावच्या नागरिकांसाठी आणि त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून कडेगाव तालुक्यातले सुद्धा गोरगरिबांची उत्तम अशी सेवा होईल अशी आम्ही काळजी घेणार आहोत. या ठिकाणी आज काँग्रेसचा पंचस्मृती जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आपण आपल्याला कल्पना आहे की महालक्ष्मी योजना जिथे 3,000 रुपये दिली जाणार आहे, कृषी समृद्धी शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी देणार आहे, शेतीमालाला हमीभाव देण्याचं वचनबद्ध आहे, युवकांना शब्द बेरोजगार करून दर महिन्याला 4,000 पर्यंत त्यांना भत्ता मिळणार आहे आणि 5 वर्षात 12.12 लाख रोजगार निर्मिती करण्याचा हा सरकारचं महाविकास आघाडीचं वचन आहे. 25 लाखापर्यंत मोफत उपचार करणार, कुटुंब संरक्षण आणि समतेची हमी, जातीनं जनगणना आणि 50% आरक्षण मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करणार महाविकास आघाडीचं वचननामा आहे. आणि महिलांबाबतीत सुद्धा महिलांना काही त्यांच्या गावाशेजारी छोटे मोठे उद्योग निर्माण करून महिलांच्या हाताला काम कसं करता येईल, त्यांना सक्षम अधिक कसं करता येईल आणि त्यांच्या साक्षरतेचा, त्यांच्या शिक्षणाचा अधिक चांगला वापर या परिसरातल्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी कसा करता येईल हे या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत.
आपण सगळे या ठिकाणी जमलात. मी तुमचे या ठिकाणी आभार मानतो, कारण मला आणि संजय बापूंना बरोबर 4 वाजता आम्हाला सांगली इथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब येणार आहेत आणि त्यांच्या सभेसाठी मला जायचंय. तर आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारावे, जेणेकरून पुढच्या 10 मिनिटात मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. सर्व पक्षीय नेत्यांची नाटकं तिथे चालत नाही. याच्यासाठी जमिनीचा विषय आहे. एकदा आता मी दिगंबर पाटीलजी पलूसचे आम्ही सर्व नेतेजण एकत्र बसू, आम्ही बंद खोलीत पहिली चर्चा करू, आराखडा तयार करू, कुठल्या जमिनी पलूसच्या विकासासाठी देता येतील, काय करता येईल याच्यावर आम्ही जरा चर्चा करून ही पुढचा निर्णय घेऊ. पण ही मागणी बऱ्याच दिवसांपासून आहे, म्हणून याच्यावर नक्कीच विचार केला जाईल. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपल्याला बरोबर काम करण्याचा विषय, सांस्कृतिक एखादा सभागृह किंवा आपल्याला नाट्यगृह, तोच विषय मांडला. सांस्कृतिक कसं आहे, एखाद्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये एखादा सांस्कृतिक हॉल असला आणि त्याच्यातनं सातत्याने म्हणजे विद्यार्थ्यांच्या वयापासून ते सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आले, आणि ते शहराच्या ठिकाणी असेल, पलूस किंवा कडेगावच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, तर मग त्याला यायला झाला पण इतर तालुक्यातल्या लोकांना सोयीचं ठिकाण होतं. तर पलूस किंवा कडेगावला असे हॉल बघून त्याचा काय करता येईल ह्याच्या बाबतीत निर्णय घेऊ. कडेगावला आम्ही निश्चितपणे करू शकतो, पलूसचाही विचार केला जाईल. त्याच्यात कृष्णा नदी काठ असणाऱ्या जी गाव आहेत तिथे पहिलं म्हणजे जलसंधारणचं एक मोठा प्रकल्प आम्हाला राबवावा लागेल. तर शारपडीचं प्रमाण मोठं आहे आणि ते शारपडीचं प्रमाण जे पतंगरावजी कदम साहेबांनी सन 2000 पासून ते 2004च्या प्रमाणात जवळ 80-90% प्रमाण मिटलं होतं निचरा कॅनल काढून. पण पुन्हा 20 वर्षाच्या कालावधीत ते प्रमाण थोडंसं परत वाढलेलं आहे, कारण त्याला सातत्याने त्याला कंटिन्युटी लागते शारपडीच्या प्रयोगाला. आणि नुकतंच बिलोडी गावामध्ये सोनीरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तिथल्या शेतकऱ्यांकरता आम्ही गौतम लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून एक शारपडीची अत्यंत यशस्वी अशी स्कीम केली. तर ते इतर गावांमध्ये कशी राबवता येईल यंत्रणा काळात आम्ही त्याचा विचार करून या जलसंधारणच्या मार्फत हा शारपडीचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करू. पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये एकतर पतंगरावजी कदम साहेबांची प्रचंड मोठी पुण्याई आहे. आदरणीय मोहनराव कदम दादांच्या बाबतीत एक आदर आहे आणि मी गेले 20 वर्षाहून अधिक काळ पलूस कडेगावमध्ये काम करतो. माझं काम हे दुष्काळातलं, माझं काम स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधातलं मुलगी अभियानाचं आहे. माझं काम 2005च्या पुरामधलं आहे. माझं काम युथ काँग्रेसच्या चळवळीपासून आहे. लोकांच्या सुखदुःखामध्ये मी 20 वर्षापासून सहभागी झालेलो आणि गेले 6 वर्ष आमदार म्हणून जे काही 1200 कोटीचा विकास निधी यानं त्या मार्गातनं आम्ही खेचून आणलेला आहे आणि गावोगावी विकास पोहोचवलेला आहे. हे माझं काम आहे आणि यातूनही अनेक तरुणांचे शिक्षणाचे, आरोग्याचे, लोकांच्या आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे तरुण पिढीचे असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील, आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला. म्हणून या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांकडनं आहे. राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते अत्यंत जोमाने कामाला लागलेले आहेत आणि मला खात्री आहे की मला निश्चितपणे पलूस कडेगावची जनता पुन्हा आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी देईल. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं अत्यंत चांगलं आणि पोषक वातावरण जे लोकसभेच्या निवडणुकीत घडलं, ज्याच्या 48 जागांपैकी 31 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या, अशाच पद्धतीने येणाऱ्या दिवसांमध्ये मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, या तिन्ही पक्षांना चांगले यश मिळेल आणि महाविकास आघाडीचं सरकार बनेल.
त्याच मार्गावरून लोकांनी कोणाला आलं त्यामध्ये सगळं बदल केलं ग्रामपंचायतीने तुम्ही हा विषय सातत्याने डीपीडीसी मध्ये हा उठवण्यात आला. मी राज्यमंत्री म्हणून सुद्धा हा प्रस्ताव कलेक्टरकडनं की ती जमीन ग्रामपंचायतीची मालकीची आहे, ते ग्रामपंचायतीच्या ताब्यात स्मारक आहे. ग्रामपंचायतीचा स्टँड असा आहे की ते स्मारक मेंटेन करणं हे ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या उत्पन्नातनं ते शक्य नाही, आणि ती इमारत थोडीशी गावाच्या बाहेर असल्यामुळे ग्रामपंचायतीतल्या आणि त्या समाज बांधवांची सगळी बैठक होऊन चर्चा झालेली होती की ह्या स्मारकाचं देखभाल आणि जबाबदारी आपण घ्या. निधी जेवढा शक्य असेल तेवढं ग्रामपंचायत देण्याचा प्रयत्न करेल, बाकी राज्य शासनाने त्याच्यावर तो खर्च उचलावा. हाच प्रस्ताव मी राज्यमंत्री असताना म्हणून कलेक्टर ऑफिसकडून आम्ही मंत्रालयात मागवला होता की एक विशिष्ट टक्केवारी त्या खर्च हा ग्रामपंचायत कदाचित घेईल 10% किंवा 20% जास्तीत जास्त, आणि उर्वरित 80% हे राज्य शासनाने खर्च करून तिथं डॉक्टर परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे मेंटेन करावं, आणि तिथे काहीतरी लोकल बॉडी त्या समाज बांधवांची तयार करून त्या समाज बांधवांना तिथे त्या बॉडीमध्ये त्याची दैनंदिन देखभाल ची जबाबदारी पूर्णपणे द्यायची. खर्चाची जबाबदारी राज्य शासन ही केली जाईल असं आमचं एक या ठिकाणी प्रस्ताव होता. पण त्याला काही तांत्रिक अडचणी आल्या, आणि त्या तांत्रिक अडचणीमुळे तो प्रस्ताव अजून पुढे हा पारित झालेला नाहीये. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी ते स्मारक चांगल्या पद्धतीने उभं राहावं यासाठी मी आणि आमचे सर्व सहकारी प्रयत्नशील आहोत. पण ह्याची याला प्रथमतः म्हणजे पलूस शहराचा प्रश्न हा नगरपालिकेच्या हद्दीतला आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की गेले 3 वर्षापासून पलूस नगरपालिकेवर हे राज्य शासनाने जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या सर्वच नगरपंचायती नगरपालिकेवर एक प्रशासक नेमलेला आहे, आणि या प्रशासक नेमत असताना जाणीवपूर्वक या प्रशासकांच्याकडून जे काम चांगल्या पद्धतीने नागरिकांच्या सेवेचं व्हायला हवं ते दुर्दैवाने झालेले नाहीये, होत नाहीये. याच्या बाबतीत लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सभागृहात आवाज उठवला आहे. सरकारला म्हणलं की येणाऱ्या काळात आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन तिथे जबाबदार जे नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना जबाबदारी दिली पाहिजे. बजेट हा व्यवस्थित खर्चिक पडला पाहिजे. जे काय पलूस शहर हे वाढतं शहर आहे, येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात कदाचित आज जेवढ्या गरजात लोकांचे त्याच्या दीडपट होतील, आणि म्हणून निश्चितपणे काही ठिकाणी मलाही तक्रार कानावर आली. येणाऱ्या काळात अधिकारी आणि संबंधित लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी त्या रस्त्यांच्या लाईटचे प्रश्न मिटवले जातील. चला ठीक आहे, निघत का, कारण त्याला आम्हाला निघायचं. धन्यवाद.